नमस्कार प्रेक्षक हो, बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, बिझनेसच्या रिलेटेड अनेक महिला आपल्याकडे येत असतात आणि त्यांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून आपण नेहमीच कार्यरत असतो. याचा उद्देश असाच आहे की नवीन उद्योजकांना एक व्यासपीठ मिळावं, उद्योजकांना आपले उद्योग आपल्या सगळ्या प्रेक्षकांसमोर, आचार्य 90 FM सगळ्या प्रेक्षकांसमोर, श्रोत्यांसमोर आणता येतील असा ह्याचा मानस असतो. आणि आज आपण खास पाहुणे आमंत्रित केलेले आहेत, ज्या बरीच वर्ष हे सगळे उपक्रम महिलांना घेऊन अगदी सचोटीने करत आलेले आहेत आणि त्या आहेत ग्राहक पंचायत पेठेच्या अध्यक्षा अनुराधाताई देशपांडे. अनुराधाताई नमस्कार, मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. खरं तर गेल्या वर्षी आम्ही भेटलो होतो आणि हेच निमित्त होतं अर्थातच पंचायत पेठेचं. तर आज पुन्हा तो योग आलेला आहे आणि म्हणजे खूप छान वाटतं. म्हणजे काय म्हणतो, असे काही कार्यक्रम असतात त्यामुळे एक स्त्री स्त्रीशी जोडली जाते आणि आपल्या मैत्रिणी, आपल्या सख्या खूप आपल्या परिचयाच्या होतात आणि म्हणतात ना, एका म्हणजे सगळ्यांनी एकमेकांना सहाय्य केलं की सगळ्यांचाच त्यामध्ये उत्कर्ष होतो. तर असं त्यांचं, अनुराधाताईंचं व्यक्तिमत्वही तसंच आहे. एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असा तो वसा त्या जपत आलेल्या आहेत आणि त्यांनी बिंदू माधव जोशी यांचा वसा घेतलेला आहे असं मागाशी बोलण्यात त्या म्हणाल्या. आणि आता आपण हे सगळं कार्य त्यांचं जाणून घेणार आहोत या मुलाखतीच्या दरम्यान. आता अर्थातच ग्राहक पंचायत पेठ म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे हे तुम्ही सांगावं. त्याच्या आधी मी तुम्हाला एक थोडंसं मुंबई ग्राहक पंचायतीची थोडकीशी झलक किंवा ओळख सांगते तुम्हाला. मुंबई ग्राहक पंचायत ही स्वयंसेवी ग्राहक संघटना आहे. 1975 साली आपले सुप्रसिद्ध संगीतकार कैलासवासी सुधीर फडके यांनी ही या संस्थेची स्थापना केली. त्यावेळेचा जो काळ होता तो सगळा ग्राहक नडलेला होता, काळा बाजार, नंतर वस्तू गायब होणं वगैरे अशा ह्याच्यात. आणि अशा ह्याच्यामध्ये ग्राहकांचं संरक्षण व्हायला पाहिजे या भावनेतून ह्यांनी ही ग्राहक चळवळ सुरू केली. त्यामुळे त्याची स्थापना झाली 1975 साली. आणि ती कशी झाली की मग रोजच्या आपल्या ज्या जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू असतात ना, ह्या खरेदी करायच्या घाऊक बाजारातून किंवा उत्पादकांकडून आणि त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायच्या. पण त्या कशा पोहोचवायच्या, तर त्याच्यासाठी संघ करायला सुरुवात झाली की संघ करायचा, 11 कुटुंबांनी एकत्र यायचं, त्याचा संघ स्थापन करायचा आणि हे सामान ना नफा ना तोटा तत्वावरती आपल्या सदस्यांपर्यंत पोहोचवायचं. आणि बघता बघता त्यांनी चांगलं मूळ धरलं मुंबईमध्ये. आणि मग त्यावेळेच्या आमच्या ज्या खरेदीच्या अध्यक्षा होत्या प्रतिभाताई गोडबोले, आज नाही आहेत त्या, तर त्यांच्या मनामध्ये एक अशी कल्पना आली, कारण हे जे वाटप व्हायचं ना आपलं, त्याच्यामध्ये आपल्याला वस्तू बघायला नाही मिळायची. बघायला मिळायची नाही. आम्ही आपली ऑर्डर द्यायची आणि वस्तू आपली घरात द्यायची, पण तो विश्वास होता संस्थेवरचा की इथे मिळणारी वस्तू ही रास्त दरातलीच असेल आणि उत्तम दर्जाची असेल, वजन मापात कुठेही फसवलेलं नसेल. मग प्रतिभाताईंच्या मनामध्ये आलं की अरे, हे सगळं न बघताना खरेदी होते, पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला घरामध्ये लागतात. टॉवेल लागतात, पंचे लागतात, साबण लागतात, होजेरीचे कपडे लागतात, साड्या लागतात. मग आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात ना की ह्या स्पर्श करून, बघून, रंगाची निवड करून असं काही जे खरेदी करायचं असतं, तर त्या गोष्टीसाठी आपल्याला असंच ग्राहकांना एकत्र आणायचं आणि त्यांना ह्या गोष्टी परत, तत्व एकच, रास्त दर आणि दर्जा उत्तम, दर्जाशी कुठेही तडजोड नाही, ह्या ह्याच्यातनं त्यांनी ते एक छोटासा उपक्रम केला. तो सुद्धा दादरच्या ब्राह्मण सहाय्यक संघामध्ये साडी वाटपाने. पहिल्यांदा केला तर साडी वाटपाने ती छोटीशी पेठ केली 2 दिवसाची. त्याच्यामध्ये घाऊक बाजारातून खरेदी केल्या साड्या आणि त्या ह्याच्यामध्ये म्हणजे ऑर्डर आधी घेतलेली होती, पण 750च्या इथे जवळजवळ 1500 साड्या विकल्या गेल्या. आणि मग त्यांना त्या कल्पनेला आणखीन मग बळ देणारं असे दरवर्षी आपण हे उपक्रम करायचे या भावनेने सुरू झालं आणि हळूहळू ह्या उपक्रमाने मूळ धरलं. आज आता जवळजवळ म्हणजे तुम्हाला सांगते, आता यंदाचं हे 47वं वर्ष. 47 वर्ष आपण ह्या ग्राहक पंचायत पेठांचं आयोजन करतोय. ग्राहक पंचायत पेठांचं आयोजन आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही घेतलं होतं नाव ग्राहक पेठ, ग्राहक आणि पेठ. बरोबर. जेव्हा ह्याच्यामधनं आणि वेगवेगळ्या कल्पना उभ्या राहायला लागल्या, त्यावेळेला बाजारपेठेमध्ये आज तुम्हाला ग्राहक पेठ
बऱ्याच या नावाने दिसतात, हो. तुम्हाला पेव फुटलेला दिसेल की कोणी उठ चार डोकी एकत्र करायची आणि हे करायचं. ग्राहकपेठ नाव हरकत नाही, द्यायचं. ठीक आहे. त्यामुळे छोट्या उद्योजकांना कुठेतरी व्यासपीठ मिळतं, हे ठीक बरं, आहे. हा. पण ह्याच्यामधनं तेवढ्या एथिकल प्रॅक्टिसेस तेवढ्या राबवल्या जातात का? नाही. तर मुंबई ग्राहक पंचायतीने ग्राहक पेठ म्हणजे मुंबई फरक आहे, ग्राहक हा. पंचायत ही खरी तर ग्राहक पेठांची जननी. आम्ही बाजारामध्ये हे पहिल्यांदा मार्केटमध्ये सुरू केलं आणि आज त्याचं विस्तार झालेला आहे. हा. पण ज्या वेळेला ग्राहक पेठ ह्या नावाने सगळेच करायला लागले त्यावेळेला ग्राहकांची दिशाभूल व्हायला लागली. कारण ज्या गोष्टी ग्राहक पेठेमध्ये आमच्या मिळत होत्या हा. तो दर्जा, त्या किमती म्हणा किंवा आपण म्हणतो ना विक्री पश्चातच्या सेवा, या तेवढ्या तिथे त्यांना मिळेल नाही. मग ग्राहकांची दिशाभूल व्हायला लागली. त्यावेळेला मुंबई ग्राहक पंचायतीने असा निर्णय घेतला की याच्या पुढे आपल्या ग्राहक पंचायत पेठा म्हणून ह्या पेठा ओळखल्या जातील. त्यामुळे आमच्या नावामध्ये पंचायत ग्राहक आहे. पेठेच्या मधोमध आली पंचायत. असं हे ग्राहक पंचायत पेठ या नावाच्या हा. मागची कथा आहे ती त्याच्यात. अच्छा. असं आहे. खरंच. आणि तसे इतकी वर्ष ही संस्था टिकून राहणं आणि ते त्याचा दर्जा म्हणजे तुम्ही सचोटीने काम केलेलं आहे. कारण 1-2 वर्ष केलं आणि नंतर ते काम सोडून नाही, दिलं. तसं नसतं. तसं कसं असतं ना की काय आहे, मुळामध्ये संस्थेवरचा ग्राहकांचा असलेला विश्वास आणि या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही असं आमच्या एकाही कार्यकर्त्याकडून वर्तन होत नाही. कारण ही स्वयंसेवी संस्था, इथे पैसा कोणीच घेत नाही, ना पदाधिकारी घेत ना कार्यकर्ते घेत. त्यामुळे मला जे आनंद देणारं काम आहे ते करायला कार्यकर्ते आमचे एकत्र येतात. आणि तो माहोलच सगळा असा आहे की एक आम्ही म्हणतो की मुंबई ग्राहक पंचायतीचं एक कुटुंब आहे. आणि आज आमचे जवळजवळ तुम्हाला सांगते की आमचे जवळजवळ 30,000 कुटुंब आमची मेंबर्स आहेत. आणि आमच्या संस्थेची, मुंबई ग्राहक पंचायती संस्थेची व्याप्ती पालघर पासून अगदी पार रत्नागिरीपर्यंत सर्वदूर पसरलेली आहे. आणि संस्थेची ही जी वाटप व्यवस्था आहे, म्हणजे आम्ही जीवनावश्यक वस्तू नफा नात तोटा तत्वावरती आजही म्हणजे संघपोष ग्राहकांना देत असतो. तर त्याचीही उलाढाल जवळजवळ 90 कोटीपर्यंत गेलेली आहे. तर त्यामुळे कसं आहे की ही जी निष्ठा, हा जो समाजाचा विश्वास, या विश्वासावरतीच या पंचायत पेठा सुद्धा बहरलेल्या आहेत. त्यामुळे बाजारामध्ये कितीही अशी एक्झिबिशन्स भरली किंवा प्रदर्शनं भरली तरी मुंबई ग्राहक पंचायतीच्या पेठांची ग्राहक वाट बघत असतात. आणि एकेका पेठेची उलाढाल, म्हणजे आता जवळजवळ कालची दादरची 8 दिवसाचीच पेठ होती, हा शेवटचा दिवस आहे तिचा, पण तिथे जवळजवळ 2.25 कोटीची उलाढाल झाली. आता माहिती मला फक्त दादर पर्यंत आहे, पण मला वाटतं बऱ्याच तुमच्या एक्झिबिशन होत असतील, तर ते कुठे कुठे होतात? आता बघा, आता म्हणजे आता आपण ह्या कार्यक्रमातच बोलायचं झालं तर आपण नंतर शेड्यूल सांगूया हवं तर. पण आता बघा, दादर नंतर उद्यापासून सूर्यवंशी हॉल नंतर ठाण्याच्या कांती विसारिया हॉलमध्ये पेठ सुरू होईल. कांती विसारिया झाल्यानंतर ती 8 दिवसाची पेठ संपन्न झाल्यानंतर मग ती अंधेरीला येईल 25 सप्टेंबर पासून. 25 सप्टेंबर पासून आपण अंधेरीमध्ये पेठेचं आयोजन करतोय. त्याच्यानंतरची पेठ आहे ती वसईला आहे. वसईला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो. तर ह्या सगळ्या पेठांचं तुम्हाला एक खास आणि वैशिष्ट्य सांगते. ही दादरची पेठ आहे ना, आमच्या पेठा सुरू होतात बरोबर पितृ 15 अनंत चतुर्दशी झाली की दुसऱ्या दिवसापासून दादरची पेठ सुरू होते. हा सिलसिला जवळजवळ 36 वर्ष आज तसाच चालू आहे. 36 काय, म्हणजे मी म्हणेन की 46 वर्ष तसाच चालू आहे, मधली काही वर्ष सोडली तर. समाजामध्ये असलेल्या जे अंधश्रद्धा होत्या की पितृ 15 आला म्हणजे तो निषिद्ध आहे, इथे काही खरेदी करायची नाही, इथे काही करायचं नाही, तो सगळा हे मोडून काढला. आणि अगदी पितृ 15मध्ये ज्या वेळेला लोक आमच्याकडे येऊन लग्नाचा बस्ता म्हणतो ना आपण, लग्नाची खरेदी करतात, अगदी ठरवून खरेदी करतात. कारण नंतर नवरात्रापासून कोणाचे साखरपुडे, कोणाची बार्शी, कोणाचं काय असतं, त्याची सगळी खरेदी पेठेमध्ये होते. त्यामुळे ते संकेत सुद्धा सगळे मोडून काढले आपण. आणि हे आता सिलसिला, हा मुंबईतला जो सिलसिला आहे हा राहील आता दिवाळीच्या आधीपर्यंत. दिवाळीच्या 2 दिवस आधी शेवटची बोरिवलीला पेठ भरेल आणि बोरिवलीची पेठ झाली की आमचा हा टप्पा इथे थांबतो. दिवाळीनंतर सुरू होतात त्या सगळ्या बाहेरगावच्या पेठा. मग बाहेरगावी आपण अलिबागला पेठ भरवतो, आपण पेणला पेठ भरवणार, आपण पुण्याला पेठ भरवणार, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या पेठांचं आयोजन. बोईसरला पेठ होईल त्याच्यानंतर. त्याच्या आधी आता आमची पालघरला पेठ होऊन गेली, गोरेगावला पेठ होऊन गेली. अशा पद्धतीने जवळजवळ 11 पेठांचं आयोजन संस्थेतर्फे वर्षभरामध्ये चालतं.
केवढा मोठा व्याप आहे हो, हा. खूप मोठा व्याप आहे. गेल्या वर्षी आम्हीच म्हणजे पंचायत पेठांनी सुद्धा जवळजवळ हा. 15.5-16 कोटीची उलाढाल केली. हा. मग ह्याचं सगळं नियोजन आयोजन तुम्ही कसं करता? आणि म्हणजे मला वाटतं तुम्हाला सहकार्य करणाऱ्या तुमच्या बऱ्याच हो. सख्या आहेत, काही आपल्या बरोबर आजही जोडलेल्या आहेत, तर त्याविषयी थोडस. खरं आहे, तुम्ही म्हणालात ते हे कार्य एकट्याचं नाही आहे. हा. हे कार्य आहे सगळ्यांनी मिळून करण्याचं आहे. हम्म. हे एक टीमवर्क आहे आणि ह्या कामासाठी आमची एक पंचायत पेठ समिती असते आणि आमची पद्धत पण इतकी काटेकोर आणि इतकी व्यवस्थित आखून दिलेली पद्धत आहे की साधारण एप्रिल महिन्यामध्ये आमचे फॉर्म निघतात पुढच्या पेठेसाठीचे आणि मग फॉर्म साधारण 1 महिनाभर आम्ही स्वीकारत असतो. अच्छा. आम्ही वेगवेगळ्या लोकांना आवाहन करतो की तुम्हाला कोणाला तुमची जी काही उत्पादन असेल तुम्ही आमच्याकडे अर्ज करा. अर्जाची छाननी झाल्यानंतर जे काही सिलेक्ट होतात ह्याच्यामध्ये अर्ज, त्यांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलवतो, अच्छा. त्यांची उत्पादनं घेऊन. हो. आणि मग पंचायत पेठ समिती जी आहे त्या प्रत्येक ठिकाणी जिथे पेठा भरतात त्यातले साधारण प्रतिनिधी असतात आणि ह्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्या, माझ्या सहकारी सगळ्या, की ज्या म्हणजे मी त्यांना सहकारी म्हणणार नाही, माझ्या सख्या आहेत त्या सगळ्या. अगदी अगदी मुलीसारख्या, मुलीसारख्या, अगदी बहिणीसारख्या. मुलीसारख्या, अगदी हा. म्हणजे एक छान छोटस कुटुंब आहे आमचं. आणि इतकी काटेकोरपणाने प्रत्येक उत्पादन बघितलं जातं. म्हणजे ज्याच्यासाठी तुम्हाला काही सरकारी मानांकनाची गरज असते, म्हणजे BIS मार्क हवा असतो, ISI मार्क हवा असतो, काही भांडी बिंडी असतात, हो. कुकर बिकर असतात, त्यांना ISI मार्क हवा बरोबर. असतो. हो. कारण कसं आहे ना, ही ग्राहक पंचायत आहे, ग्राहक संस्था आहे, ग्राहकांच्या हितासाठी काम करणारी आहे. त्यामुळे कुठलाही माल दुय्यम दर्जाचा येणं आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी हो. त्याची हानी पोहोचू कटिबद्ध नये म्हणून असतो. त्याच्यासाठी कटिबद्ध असतो आम्ही. आणि त्यामुळे बारीक सारीक गोष्टी बघून घेतल्या जातात तिथे. एखादा खाद्यपदार्थ सुद्धा आल्यानंतर हो. त्यांच्याकडे FSSAIचं लायसन्स आहे की नाही ह्याही गोष्टी बघितल्या जातात. भांड्यांच्याकडे ISI मार्क आहे की नाही बघितलं जातं. इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्याचंही मार्किंग बघितलं जातं. वॉरंटी वगैरे. आणि कपडे वगैरे असतात तर त्याचं सुद्धा म्हणजे त्याचा रंग जातोय का, त्याचं पोत काय आहे. इव्हन आपण आता महिलांना लागणारे गाऊन्स वगैरे असतात किंवा कुर्ते असतात, त्याची शिलाई आम्ही बारीकपणाने बघतो. किती शिलाई, कारण आज कसं आहे ना, ग्राहकाच्या प्रत्येक पैशाला मोल आहे, कष्टाचा पैसा असतो तो. मी एखादी वस्तू घेऊन घरी गेले आणि मला जर तो माझा गाऊन पहिल्याच धुण्यामध्ये विटला किंवा रंग गेला काही किंवा शिवण उसवली तर नाराज व्हायला होतो. त्यामुळे आमचा आफ्टर सेल सर्व्हिसचा जो मुद्दा आहे तो अत्यंत ठाम आहे आणि तो आम्ही आमचे जे व्यापारी आहेत किंवा गाळीधारक आहेत त्यांच्या मनावर बिंबवलेला आहे. इथे याल त्यामुळे पावती देण्याचं बंधन असतं आमच्या पेठेमध्ये, पावती दिलीच पाहिजे. त्या पावतीवर कुठेही गुड्स वन्स सोल्ड विल नॉट बी टेकन बॅक ही अट छापता येणार नाही. तुम्हाला तक्रार केली ना, ग्राहकांनी तक्रार केली ना, तुमची सदोष आहे ना वस्तू, किंवा कधी कधी वस्तू सदोष नसते सुद्धा, पण मी घरी गेले, माझ्या मुलीला नाही आवडली ती वस्तू, ती म्हणाली मला कशाला घेऊन आली, मला नको, घेऊन जा परत कर. मला ती परत करता आली पाहिजे. आणि मी दुसरी वस्तू न घेताना मी जर त्या व्यापाऱ्याकडे जर पैसे मागितले तर नाही आवडले तर त्याने दिले पाहिजेत. हे बंधन आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला इतर कुठेही मिळत नाहीत. आणि जो ग्राहकांची विश्वासार्हता आपण जो म्हणतो ना, तो मुद्दा इथे येतो. आणि त्यामुळे लोकांचा प्रचंड विश्वास या व्यवस्थेवर आहे आणि ह्या संस्थेवर आहे. ताई, तुम्हाला सांगायचं म्हणजे आणखीन एक इथे महत्वाचा भाग असतो आपल्या या पेठेमध्ये, की आपल्या या पेठेमध्ये एक काउंटर असतो, जागो ग्राहक जागो या नावाने. या जागो ग्राहक जागोच्या काउंटरचं महत्व इतकं, त्या गाळ्याचं महत्व आहे. इथे आमच्याकडे शिक्षण विभाग आहे, आमच्याकडे जे वेगवेगळे विभाग आहेत त्याच्यात शिक्षण विभाग आहे. ग्राहकांना शिक्षित करण्याचं किंवा त्यांच्या हक्क कर्तव्यांबद्दल जागृत करण्याचं काम इथे त्या स्टॉलवरून आमचे व्हॉलेंटियर्स करत असतात. वेळ प्रसंगी आम्ही सरकारी यंत्रणेतले वजनमाप अधिकारी, सरकारी यंत्रणेतल्या तुमच्या अन्न भेसळ ह्याचे डिपार्टमेंटचे अधिकारी, त्यांना मुद्दाम तिथे आणतो. अन्न भेसळीपासून कसं सावध राहायचं, ती कशी केली जाते ह्याची प्रात्यक्षिकं तिथे दाखवली जातात. वजनमापातली फसवणूक होऊ नये म्हणून तो तराजू, कुठली वजनं वापरायची, ताणकाटा नाही वापरायचा, ह्याच्याबद्दलचं ज्ञान तिथे ग्राहकांना दिलं जातं. आणि इतर ग्राहकांशी रिलेटेड कितीतरी गोष्टी तिथे आम्ही सांगतो. त्याच्यातनं लहान मुलांना तिथे येऊन त्यांना
बालग्राहक म्हणून तुमचे काय आहेत, रॅपर कसा वाचायचा, हा. औषधाच्या बाटलीवरचा रॅपर, बिस्किटाचा हो. रॅपर, चॉकलेटचा चॉकलेटचा रॅपर, रॅपर. मॅगीवरचा रॅपर, जे काही असेल त्याचे हा. रॅपर रिडिंग हा एक महत्वाचा विषय आहे. हा. त्यामुळे त्या विषयावरती सुद्धा तिथे मुलांना शिक्षित केलं जातं. म्हणजे हे सगळं केव्हा होतं की ग्राहक पंचायत आहे, ग्राहक संस्था आहे, हे धाडस इतर ठिकाणी होणार नाही. कारण थोडासा कल कुठेतरी ग्राहकाला थोडस गिराईक बनवण्याकडे असतो, पण आमच्याकडे ग्राहकाला गिराईक नाही आम्ही बनवत. ग्राहकाला त्याच्या हक्कांविषयी जागृत करण्याचं काम संस्थेमध्ये केलं जातं. त्यामुळे तो काउंटर खूप छान असतो. म्हणजे येऊन त्याला अवश्य भेट द्यावी असा तो काउंटर असतो आमच्याकडे. आणि हे विशेष आहे, हाच तुमचा USP आहे की आपल्या सगळ्या ग्राहकांची, आपल्या सगळ्या सख्यांची विश्वासार्हता तुम्ही आजवर जपलेली आहे. आणि आज मी जसं म्हटलं सख्यांचा उल्लेख केला, तर आज सख्यांचा उल्लेख करूया. जान्हवी नाडकर्णी आणि बेडेकर ताई आज आपल्या सोबत आहेत. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि ग्राहक पंचायत पेठेचं कार्य अनुराधाताईंकडनं अधिक जाणून घेऊया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओम रेडिओ. Acharya 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ. आणि आज आपण बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये ग्राहक पंचायत पेठेच्या अध्यक्षा अनुराधाताई देशपांडे यांच्याशी संवाद साधतोय. अनुराधाताई, सेतू बांधारे ही फार तुमची एक काय म्हणतात ते संस्थेचं वेगळेपण आहे की सेतू बांधारे हे तुम्ही एक उपक्रम सुरू केलेला आहे. त्याविषयी जाणून घ्यायला आमच्या प्रेक्षकांना मला व्यक्तिशः फार आवडेल. मलाही सांगायला खूप आवडेल. कसं असतं ना की आपण एक खूप सुरक्षित जगात जगत असतो. सगळ्या ह्याच्यातून आपले प्रश्न वेगळे असतात, आपल्या समस्या वेगळ्या असतात, आपला आनंदही वेगळा असतो. पण ह्या जवळजवळ म्हणजे मी आता ह्या उपक्रमाचं जवळजवळ 25 वर्ष काम करते. हे सगळं करत असताना मला सतत असं नाही, कुठेतरी मनामध्ये नाही खंत असायची सारखी की हे करतोय, हे ह्याचा उपभोग घेणारा एक वरचा वर्ग आहे. पण समाजात असाही एक वर्ग आहे की तो ह्या संबंध तुमच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. त्याच्यातून असा कितीतरी दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, अंध मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, अपंगांच्या संस्था आहेत, कुष्ठरोग्यांच्या संस्था आहेत. या सगळ्या संस्था आणि त्या संस्था चालवणं हा एक खूप म्हणजे काय म्हणतात ना, असिधारा व्रत आहे ते अक्षरशः. आणि अशा संस्था माझ्या बरेच वर्ष माझ्या संपर्कात होत्या त्याच्यातून. आणि आम्ही ग्राहक पंचायत पेठेमध्ये असं दरवर्षी 1 किंवा 2 स्टॉल तरी असे त्यांना फ्री देतच होतो त्याच्यातून. म्हणजे मग बाबा आमटेंची आनंदवन संस्था असायची किंवा शांतीवनची नेरेची ती संस्था आपल्याकडे येते. ठाण्याच्या काही संस्था आहेत, त्या तिथल्या पेठेमध्ये ही मंडळी येतात. आता कसं असतं बघा, ह्या मुलांचं कसं असतं, ह्या मुलांचं पुनर्वसन करणं, त्यांना आत्मनिर्भर करणं हा एक खूप वेगळा, खूप कठीण काम आहे ते. आणि त्या संस्था या करत असतात. पण त्या मुलांना हे आत्मनिर्भर करताना त्या मुलांना सतत काहीतरी कामामध्ये ठेवायला लागतं, त्यांच्याकडून काहीतरी घडवून घ्यायला लागतं, नाहीतर ते कठीण असतं सगळं. तर अशा ह्या केली, त्या मुलांनी उत्पादनं केली, पण त्यांना मार्केट नाही, त्यांना व्यासपीठ नाही, लोकांपर्यंत ही मंडळी पोहोचू शकत नाही. तर त्या भावनेतून ज्यावेळेला विचार केला त्यावेळेला आपण म्हटलं असा एक उपक्रम करून बघूया. आणि एका क्षणाला कुठेतरी नाव सुचलं, सेतू बांधारे. सेतू म्हणजे पूल, सेतू म्हणजे साकव, 2 तीर जोडणारा, आहेरेकडून नाहिरेकडे प्रवास करणारा, असे सगळे विचार मनामध्ये आले. आणि आम्ही हा एक उपक्रम सुरू केला. आणि आज तुम्हाला मी सांगते, आता सेतूची ह्या वर्षीचा सेतूचा उपक्रम 26 सप्टेंबर पासून सुरू होतोय. 26, 27, 28 3 दिवस तो अंधेरीच्या सिम्फनी हॉलमध्ये असेल. अंधेरी ईस्टला सिम्फनी हॉल आहे, तिथे असेल तो. आणि ह्या उपक्रमामध्ये जवळजवळ अमरावती, नागपूर, जळगाव, औरंगाबाद, पेण, पाली, पालघर, आदिवासी पाडे अशा जवळजवळ 30 संस्था ह्याच्यामध्ये सहभागी होते. या संस्थांच्या कथा आणि व्यथा इतक्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत ना की काही संस्थांच्या मध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि त्या बायका वाऱ्यावर आहेत, त्यांची मुलं वाऱ्यावर आहेत, त्यांचं पुनर्वसन नाही, घरचे त्यांना ठेवून घेत नाहीत. किंवा रस्त्यावरती मतिमंद मुलगी आहे म्हणून आई बापच रस्त्यावर सोडून देतात किंवा स्टेशनवर सोडून देतात. मग त्यांना एक कोणतरी येतो, तो उचलून त्यांना आपल्या संस्थेत घेऊन जातो आणि त्यांना
तिचं त्या मुलीचं पुनर्वसन करतो. कारण मतिमंद मुलगी आहे ती, तिला काही नाही, त्या फक्त मतिमंद मुलींच्याच काम करणाऱ्या संस्था आहेत. नाशिकची एक संस्था आहे, त्या संस्थेला पण आम्ही भेट देऊन आलो. आणि घरकुल म्हणून संस्था आहे ती, आणि तिथेही मुलींचं म्हणजे सगळ्या मतिमंद मुली आहेत, आणि त्या मुलींचं तिथे गेल्यानंतर त्या आयुष्याच्या अंतापर्यंत तिथेच राहतात. पण त्यांचं पुनर्वसन करणं, त्यांना शिकवणं, आणि मुलगी म्हणून काय करावं लागत नाही, ते सगळ्या गोष्टी तिथे अत्यंत प्रेमाने आणि जिव्हाळ्याने केल्या जातात. अशा इतक्या संस्था संपर्कात आल्या, आणि मग त्या मुलींच्याकडून काहीतरी करून घेणं, मग त्या मुली काहीतरी मग पणत्या करतात, त्या सुंदर आकाशकंदील करतात, राख्या आकाशकंदील इतके सुंदर करतात. तर माझं एक ना या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांना आव्हान आहे की दिवाळीचा सण आपण सगळेच साजरे करणार आहोत. दारात आपल्याही पणती लागेल, आपल्याही घरामध्ये आकाशकंदील लागेल, पण आपण अशा संस्थांच्या मधून केलेल्या मुलांनी जर काही खरेदी केलं तर ती पणती त्यांच्याही घरात लागेल, ती पणती तो आकाशकंदील त्यांच्याही घरात लागेल, त्या आश्रमात लागेल. किंवा बऱ्याच वेळा असं असतं की ह्या आदिवासींच्या ज्या म्हणजे पाड्यावरती काम करणारी मंडळी असतात ना, त्या कसं आहे ना, कुठलंही साधन तुमचं जे म्हणजे शेतातलं आहे म्हणा किंवा जंगलातलं आहे म्हणा, की काढून फेकून त्याचं नष्ट करण्यापेक्षा त्याच्यातून काहीतरी निर्मिती घडते, आणि ती निर्मिती घडवण्यासाठी सुद्धा जे हात काम करतात त्यांना त्याच्यासाठी कुठेतरी रोजगार मिळतो. आता एक पालीची संस्था आलेली आहे आपल्या रायगड सुधागड जिल्ह्यामधली. बरीचशी अंधश्रद्धा आणि आरोग्याच्या म्हणजे भयानक समस्या अशा ठिकाणी ती संस्था काम करते. काय करते, त्यांच्यासाठी सॅनिटरी पॅड्स बनवतात, आणि त्या मुलींच्या ती जागृती व्हावी म्हणून त्यांना ते फुकट दिलं जातं. असे कितीतरी पैलू जेव्हा आपण जेवढे त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये शिरतो ना, त्या क्षेत्रामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी तिथे अनुभवायला मिळतात. आणि मग प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी एक मायेचा ओलावा असतो, किंवा एक कुठेतरी काहीतरी करण्याची इच्छा असते, पण ते त्यांना योग्य ठिकाणी पोहोचता येत नाही. त्याच्यासाठी हा सेतू, आणि त्याच्यासाठी ह्या पेठेला भेट द्यावी, इथून खरेदी करावी. नकोयत आम्हाला चायना मार्केट मधले कंदील, नकोयत आम्हाला तिथल्या पणत्या काही. भले ह्या मुलांचे हात ओबडधोबड असतील, त्यांच्यामध्ये तेवढं स्किल नसेल, ते खूप छान केलेलं नसेल, पण ते कोणी केले आणि त्याच्या मागची भावना, आणि आपण काय करतोय, आपण कोणाला हात देतोय मदतीचा, हा मदतीचा हात आहे शेवटी. तर त्यामुळे तो द्यावा, समाजाने त्यांना द्यावं, आणि कुठेतरी त्यांना वर यायला मदत करावी, हा त्याच्या मागचा हेतू आहे. नक्कीच. आता अनुराधाताई, आता ग्राहक पंचायत पेठेशी संपर्क करायचा असेल तर त्याविषयी तुम्ही थोडे तुमचं ईमेल आयडी किंवा फोन नंबर असतील तर तुम्ही शेअर करावे. मी पहिल्यांदा माझाच नंबर देते. माझा नंबर आहे अनुराधा देशपांडे, 9867815618. आणि दुसऱ्या आमच्या सहकारी आहेत त्यांचाही फोन नंबर देते, अनघा आचरेकर, 9819234886. या नंबरवरती आपण संपर्क करू शकता, आणि त्याच्याबद्दल आम्ही मग पेढीची काही माहिती असेल ते आम्ही तुम्हाला देऊ शकतो. दुसरं आमचं आहे की mpanchayat@gmail.com ह्या नंबरवरती सुद्धा आपण ईमेल टाकू शकता, पाठवू शकता. आणि आमची वेबसाईट आहेच, वेबसाईट वरती पण तुम्ही गेलात तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तिथे बघायला मिळतील. आणि सभासद व्हायचं असेल तर सभासद कसं आहे ना, सभासद 2 प्रकारचे संस्थेचे सभासद होतात. की त्याच्यामध्ये पहिला जो सभासद आहे तो आमचा वितरणातला सभासद, की ज्याच्यासाठी संघ फॉर्म करायला लागतो. आपल्या कुठेही सोसायटीमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये 7 किंवा 11 कुटुंब एकत्र आली तर त्यांना संस्थेचं वाटपातल्या सभासद होता येतं. आणि वाटपातल्या सभासद होणं हे तुमच्या फायद्याचं पण आहे, कारण आपण जे काही दर महिन्याला लागणारं वाणसामान घेतो ते वाणसामान आमच्याकडे रास्त दरामध्ये आणि उत्तम दर्जाचं मिळतं. आणि जवळजवळ तुमची मासिक तुमच्या त्या बिलामधली जवळजवळ 15 ते 20% बचत होते. तर त्यामुळे ती एक मेंबरशिप आहे. आणि ज्यांना वाटप घ्यायचं नसतं, त्यांना नुसतं संस्थेशी निगडीत राहायचंय, त्यांच्यासाठी असोसिएट मेंबरशिप आहे. आणि या दोन्हीसाठीची मेंबरशिप फक्त 240 रुपये वर्षभराची 240 रुपये. तर आपण असोसिएट मेंबर सुद्धा होऊ शकता त्याच्यात. मगाशी बोलताना आपला एक मुद्दा होता तो अंगठाडचं काहीतरी स्टोरी आहे, ती जरा काहीतरी काय आहे ती नेमकी जाणून घ्यायची. सांगते, खूप छान प्रश्न तुम्ही विचारलात. अंगठाडची गंमत अशी झाली की अंगठाड म्हणजे युनायटेड नेशन्सची एक बॉडी आहे, त्याच्यात व्यापार आणि उद्योगाशी निगडीत अशी. आणि
सरकारला त्याच्यावरती प्रतिनिधित्व आहे आणि मुंबई ग्राहक पंचायतीला तिथे ऑब्झर्वर स्टेटस म्हणून मिळालेलं आहे. आता मुंबई ग्राहक पंचायत ही स्वयंसेवी ग्राहक संघटना आहे, कुठलंही बाहेरचं फंडिंग घेत नाही, सरकारी मदतीवर चालत नाही. तर सभासदांची जी वार्षिक वर्गणी येते त्याच्यावरती सगळा कारभार चालतो. आज संस्थेची 6 वितरण केंद्र आहेत, आज आमच्याकडे वेगवेगळे उपक्रम चालतात, कायदेशीर लढाया लढल्या जातात. या सगळ्यासाठी शेवटी पैसा लागतोच त्याच्यातनं, पण हे सगळं संस्थेच्या सभासदांच्या द्वारे हे सगळं भागतं. जगभरामध्ये असं कुतूहल आहे की अरे एखादी स्वयंसेवी संस्था कसं काय एवढं काम करू शकते, कारण सगळीकडे पैशाशिवाय काही होतच नाही आणि मग ते फंडिंगसाठी शोधत असतात तिकडे. आम्ही कुठे फंडिंगसाठी काही शोधायला वगैरे जात नाही. याच्यातला दुसरा भाग जो असा आहे की ह्या ज्या ग्राहक पंचायत पेठांचं आपण आयोजन करतो त्याच्यामध्ये आपले विक्रेते जे असतात ना त्यांनी टोटल जी विक्री केलेली असते त्याच्यावरती 2% संस्थेला द्यावं लागतात. अच्छा. पण हे 2% आज वाटताना 2% वाटतात, पण हे 2% संबंध या पेठा सगळ्या झाल्यानंतर जे मिळतात तो जवळजवळ संस्थेच्या खर्चाचा जवळजवळ 22 ते 25% भार उचलतात. आणि संस्थेला जी आर्थिक सक्षमता आहे ती ह्या पेठांच्यामुळे येतात. तर हे ज्या वेळेला आमचे प्रतिनिधी युनोच्या सभागृहामध्ये हा विचार मांडत आले त्यावेळेला त्यांना इतकं कुतूहल होतं याच्यातलं की हे कसं, ह्या चमत्कारच हे घडूच कसं शकतं. तर गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात, दरवर्षी जुलै महिन्यामध्ये त्यांची एक वार्षिक परिषद होते युनायटेड नेशन्सची जिनिव्हाला, आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला संधी मिळाली की पंचायत पेठांचं हे 25 आर्थिक स्वावलंबन कसं होतं संस्थेचं होतं म्हणून पंचायत पेठांद्वारे. आणि मग त्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण ह्याचं प्रेझेंटेशन केलं त्यावेळेला लोकांना तर ते खूपच म्हणजे भारावून गेल्यासारखंच होतं प्रकरण ते. पण आज सांगायला खरोखर अभिमान आणि आनंद वाटतो की आज अंगठाचं जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती हे प्रेझेंटेशन कायमस्वरूपी विराजमान झालेलं आहे. कोणीही बघू शकतं, कुठल्याही वेळेला बघू शकतं त्याच्यावरती. आणि आज जे दिशाभूल करणारे दावे बाहेरही केले जातात की इतके जुने इतके हे, त्यामुळे संस्थेची आणि पंचायत पेठांची विश्वासार्हता आणखीन वाढलेली आहे. आणि खरंच आता सगळं ऑनलाईनच्या माध्यमात म्हणजे ऑनलाईन सगळं आपण घेऊ शकतो तरी सुद्धा प्रत्यक्ष जाऊन वस्तू घेण्याचा तरी तुम्ही चित्र आणि प्रत्यक्षामध्ये तो एक समाधान नाही मिळणार. आणि तिथे जाणारी तुम्हाला दुसरी एक गंमत सांगते ह्या पेठांच्यातली, म्हणजे आता चेंबूरमध्ये सुद्धा आमचं पेठेचं आयोजन होतं आणि आयोजन होईल इथे. हॉल अजूनही ठरला नाहीये फक्त, त्यामुळे तो झाला की आपण सांगूच आहे त्याच्यातून. चेंबूर हा आमचा तसा बराचसा जुना विभाग आहे. ह्या सगळ्या पेठा जिथे आयोजित होतात ना तिथे अनेक ज्येष्ठ मंडळी एकमेकांना भेटतात. जी मंडळी आता बाहेर पण पडू शकत नाही अशा मंडळींना ते भेटण्याचं एक व्यासपीठ असतं. आणि तो जो काही आनंद असतो ना तो इतका मोठा असतो त्याच्यातून की अरे किती वर्षांनी आपण एकमेकांना बघितलं. तर त्यामुळे इथे ना हा नुसता व्यवहार नाहीये पेठा, म्हणजे ही भावनिक कुठेतरी गुंतवणूक आहे त्याच्यातली. तर त्यामुळे चेंबूरची पेठ होईल त्यावेळेला चेंबूरकरांनी भरभरून यावं, भरभरून दरवर्षी प्रतिसाद तर उत्तमच असतो. खूपच छान स्वतः अनुभवलेला आहे. आताच इन्व्हिटेशन देऊन ठेवतो. नक्कीच. आता आगामी जे प्रदर्शन होणार आहेत महाराष्ट्रभर त्याविषयी थोडंसं तुम्ही. आता आगामी ह्याच्यामध्ये कसं असतं ना की सगळ्यांनाच दादरला येता येत नाही, सगळ्यांनाच बोरिवलीला येता येत नाहीत, पण चांगला दर्जा आमचे ग्राहक सगळीकडे आहेत. तर चांगल्या गोष्टी मिळणं, नाविन्यपूर्ण गोष्टी मिळणं हे सगळ्यांनाच हवं असतं. आणि आता प्रवासाची साधनं, प्रत्येकाचं एकंदर होणाऱ्या अडचणी ह्या सगळ्या बघून आमचे जिथे जिथे ग्राहक संघ आहेत, जिथे वितरण केंद्र आहेत तिथे तिथे आम्ही पेठांचं आयोजन करतो. आता आमची पुढची पेठ होईल बोईसरला होईल, दिवाळीनंतर सुरू होतील, हा पुढचा टप्पा सुरू होईल. बोईसरला होणार आहे, चेंबूरला होणार आहे, पुण्याला आहे, पुण्याचा हॉलही नक्की झालेला आहे, कोथरूडला, त्याच्यानंतर अलिबागला होईल आणि पेणला होईल. सध्या तरी एवढ्या 5 पेठा डोळ्यासमोर आहे. मध्येच काहीतरी आणखी झालं तर एखादी तशीही होऊ शकते, काही सांगता येत नाही. नक्कीच. तुम्ही खूप उत्तम कार्य, समाजकार्य करता आहात, त्यासाठी आचार्य 90 FM च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपण आभार मानूया खरं तर तुम्ही व्यक्तिशः इथे आलात. तर मी तुमचे आभार मानते की तुम्ही एवढं मोठं व्यासपीठ आम्हाला सुद्धा संस्थेची माहिती सांगण्यासाठी उपलब्ध करून दिलं. आज एवढा वेळ मिळणं आणि एवढं लोकांपर्यंत पोहोचणं हे संस्थेवरती तुम्ही जो काही विश्वास दाखवलात त्याच्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. अनुराधाताईंचे आभार, तसंच त्यांच्या सहकारी मृणाल बेडेकर आणि जान्हवी नाडकर्णी यांचे देखील आभार. तसंच या अनुराधाताईंची ओळख ज्यांनी आम्हाला करून दिली त्या आपल्या मराठीच्या प्राध्यापिका
मृदुला वाघमारे मॅडम त्यांचे आभार मानते आणि बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया नवीन व्यक्तींसह पुन्हा पुढील बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये. तोवर धन्यवाद. नमस्कार. आचार्य 98